Education is the most powerful weapon which you can use to change the world. नेल्सन मंडेलाचा हा विचार आपल्या सर्वांना शिक्षणाबद्दल खूप काही सांगून जातो. शिक्षण म्हणजे एका वाघिणीचे दूध, ज्याला ते मिळाले तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे बाबासाहेबांचं वाक्य आणि बाबासाहेबांनी ते स्वतः सिद्ध करून दाखवले. पण काय हो, हे वाघिणीचे दूध प्रत्येकाच्या नशिबी येते का? मला माहित आहे की वाघिणीचे दूध प्रत्येकाच्या नशिबी येत नाही. याला आजही खूप सारे कारण आहेत. स्वातंत्र्य झाल्याच्या 78 वर्षानंतरही खूप सारी मुले अज्ञानाच्या पारतंत्र्यात अडकलेली असतात आणि त्यातलंच एक कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती. काही मुलं अशी आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, म्हणून त्यांना शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागते व पूर्ण आयुष्य अज्ञानाच्या अंधारात ठोकरे खावे लागतात. अशा गरजू विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी मदत ती शिष्यवृत्ती असते. गुरुकुल से विद्यालय तक फैली यह धारा, गुरुकुल से विद्यालय तक फैली यह धारा, विद्या बने हर बालक के जीवन का सहारा, विद्या बने हर बालक के जीवन का सहारा. ना भूले कोई सपनों को, ना थमे किसी की उड़ान, ना भूले कोई सपनों को, ना थमे किसी की उड़ान. छात्रवृत्ति देती है हमें एक नया आसमान, छात्रवृत्ति देती है हमें एक नया आसमान. नमस्कार, मी धनश्री भरत मिस्त्री, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. आज आपल्या समोर विषय मांडते शासकीय शिष्यवृत्ती योजना व त्यांची अंमलबजावणी. हा विषय फक्त वर्तमान नाही तर भारत देशाच्या भविष्याशी सरळ निगडीत आहे. भारत असा एक देश आहे जिथे भारतातलेच नाही तर परदेशातले सुद्धा विद्यार्थी घडविले जायचे आणि एकेकाळी जेव्हा भारतात परदेशात विद्यार्थी अफाट ज्ञानाचा साठा घेऊन जायचे, त्या भारतात आज पैशा अभावी लोक अज्ञानाच्या अंधारात आपल्याला जाताना दिसत आहेत आणि त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटविण्यासाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत. अर्थातच प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक जातीनुसार या शिष्यवृत्ती योजना दिल्या जातात. मुलींना 100% शिक्षण मोफत केलेले आहे. राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा आधार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षित झाले व आपल्या देशाचा आधार असलेले संविधान लिहिले. कधी जाती भेद, कधी लिंग भेद, कधी आर्थिक परिस्थितीमुळे लाखो मुलं शिक्षणापासून वंचित राहतात आणि अशा परिस्थितीत कित्येक मुलं शिष्यवृत्तीच्या दमावर आपले आयुष्य उज्ज्वल केलेले आहे. आणि त्यातलंच एक उदाहरण म्हणजे सोनम वांगचुक, ज्यांनी लडाखमध्ये वैकल्पिक शिक्षेची क्रांती आणली. विद्यार्थ्यांना जर लाखो शिष्यवृत्ती योजनेचा जर लाभ मिळत असेल तर आपल्या देशात तरुण अज्ञानी राहणार नाही याची मला खात्री आहे. गरजू विद्यार्थी म्हणजे काय हो, ज्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही? मला नेमके काय म्हणायचं आहे ते मी स्पष्टच बोलते. कोणत्या ना कोणत्या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळायला हव्यात, त्यांच्या अडचणी दूर व्हायला हव्यात. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत. केंद्र शासनाच्या योजना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, राज्य शासनाच्या योजना, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, स्वातंत्र्य सैनिक पाल्यांसाठी आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना, माजी स्वातंत्र्य सैनिक शिष्यवृत्ती योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना, शासकीय संशोधक आदी छात्रवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती योजना, गणित व भौतिक या विषयातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना, गुणवान विद्यार्थ्यांना कनिष्ठ स्तर व वरिष्ठ स्तर शिष्यवृत्ती योजना, राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. इयत्ता 8वीला NMMS ही परीक्षा जर मेरिटला आले तर शिष्यवृत्ती योजना, खुल्या गटातील खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना. आता विचार करण्यासारखा प्रश्न, सरकारने आपल्याला एवढ्या सगळ्या योजना उपलब्ध
सांगते, इयत्ता 8वीला NMMS ही परीक्षेत जर मेरिटला आले तर वर्षाला 12,000 रुपये, म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वी असे 4 वर्षाचे 48,000 रुपये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटत असते. पण विद्यार्थ्यांपर्यंत ती स्कॉलरशिप पोहोचते का? आता विद्यार्थ्यांपर्यंत ती वेळेवर स्कॉलरशिप पोहोचतच नाहीये. विद्यार्थ्यांना मुलींना 100% शिक्षण मोफत केलेले आहे. मुलींना त्याचा फायदाही झालेला आहे. ज्या मुली आज उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हत्या त्या आज आपल्याला उच्च शिक्षण घेताना दिसत आहेत. शासनाचे या निर्णयाबाबत कौतुकही केले गेले पाहिजे. परंतु 100% माफ असतानाही ऍडमिशन फी, लायब्ररी फी, एक्झाम फी घेतली जाते. सरकारने हाही विचार करून विद्यार्थ्यांचे हित पाहण्यास विनंती करते. आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी जी कागदपत्र लागतात ती विद्यार्थ्यांना शाळेतूनच उपलब्ध करून द्यायला हवीत. आता तुम्ही सांगणार का? कारण काही पालक अडाणी व गरीबही असतात, म्हणून त्यांना शिक्षण अडाणी व गरीबही असतात म्हणून त्यांना या कागदपत्रांसाठी दिवसांदिवस फिरावे लागते. मग त्यांचा रोजंदारीचा प्रश्न उद्भवतो. तर मग शिष्यवृत्तीसाठी जर रोजंरोज फिरत राहिले तर मग मुदतही जाणार, रोजही बुडाला आणि स्कॉलरशिपही गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर स्कॉलरशिप पोहोचवण्यास विनंती करते आणि विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पोहोचवण्यास अडथळे निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. जीवन का आधार है शिष्यवृत्ती, खुशहाली का भंडार है शिष्यवृत्ती. जीवन का आधार है शिष्यवृत्ती, खुशहाली का भंडार है शिष्यवृत्ती. जीवन में ज्योति जगाती है शिष्यवृत्ती, सपने सारे पूरे करती है शिष्यवृत्ती. जीवन में ज्योति जगाती है शिष्यवृत्ती, सपने सारे पूरे करती है शिष्यवृत्ती. या चिमुकलीला आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली स्टेजवर, म्हणून त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.